नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. निघालो आता मी ड्युटीला. उशीर झाला. बा 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 बॅच लावतो. आपलं चार्जर वगैरे घ्यायचं पटकन लागते. चार्जरशिवाय तिथं कामच नाही. हो, हा बॅच इथं लावून ठेवायचा फर्स्ट क्लास. चला निघालो आता. लायसन, आधार कार्ड, आरशी, बॅच एकदम टकाटकमध्ये जावं लागते बाबा. नाद खोळा आहे आपलं. हा आता गेले की CNGला नंबर लावावं लागतं पटकन. CNGला बराच वेळ जातो आता. पण कुठलं चालू आहे काय कळा ना. म्हटलं कुठलं तरी ॲप राहते वाटतं. बहुतेक ते ॲप डाउनलोड करावं लागेल. आता काल इकडं कुंजरवाडीला गेलो होतो. बंदच राहते. केव्हा गेलं तेव्हा बंदच राहते. मग इथून शेवळवाडीला जावं लागते. शेवळवाडीला गेलं की तिथं प्रेशर चांगला असतो. पण कसं आहे, नंबर लय मोठा असतो तिथं. भयंकर नंबर. तिथं टाईम लय वेस्ट जातो. मग आता सकाळी लवकर जायचं. खरं तर धंद्याला 8 वाजता पुन्हा लागावं लागते. 7 ते 8 ह्या दरम्यान धंद्याला लागायचंच बरं का. पण उशीर झालं. माझं जरा तब्येतच खराब राहिलं का बरं की. कोणीतरी लिंबू फिरवलंय का माहीत काय झाले, काय जिंदगीला पार वाट लागून गेली माझी. रोजच विचार करतो मी उद्या सकाळी लवकर उठायचं, पण उशीर होतच. काल रात्री 12:30-1 वाजलं ते मला घरी यायला. आणि 11:30 वाजता काय झालं, तिकडं आपलं कर्वेनगरच्या साईडला रात्री 11:30 वाजता 200 रुपयाची बुकिंग टाकली का. बहुतेक ऑटोवालंच होतं. त्यानं उचललं थोडं लोकेशनला गेलं की कॅन्सल केलं. पहिलं स्माइलिंग फेस कार्ड ते पाठवलं मला मॅसेजमध्ये आणि कॅन्सल करून टाकलं. असलं मजा करतात आपल्या ऑटोवाले. आता तेच करत बसायचं का आपण, सांगा मला. ते मी त्यांच्यासोबत मजा करायचं, बुकिंग टाकायचं, त्याने उचलले लोकेशनला आले की कॅन्सल करायचं. असं होत नसतो. सगळ्यांना माझा एक विनंती, असं करू नका. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या, आम्ही आमच्या कामावर लक्ष देतो. बरोबर आहे की नाही. तुम्ही एखाद्यासोबत मजा करणार, ते CNG वेस्ट करत, आपला टाईम वेस्ट करत, तुमच्या मजाकमुळं दुसरी बुकिंग भेटणार आहे ते गायब होऊन जातो. बरोबर आहे की नाही. आणि काल हिंजवडीमध्ये काय लफडं झालं. मी एखादे 88 रुपयाचं बुकिंग उचललं. 88चं बुकिंग उचलल्यावर लोकेशनला आपलं ड्रॉप लोकेशनला नेऊन सोडल्यावर तिथे 61 रुपये दाखवले. डायरेक्ट ते कस्टमर म्हणाले मला 61 रुपये दाखवते, मी 61 देणार. म्हटलं तुम्ही काही एडेबिडे झाले का. मला 88 रुपयाचं मी बुकिंग उचलले, मला 88च द्या म्हटलं. बाकीचं मला काय माहीत नाही म्हटलं. मीटरनं आणलं असतं. आता जवळ आहे म्हणून मी मीटर टाकायला नव्हतं. बरोबर आहे की नाही. बारीक बुकिंग कसं मीटरनं परवडत नाही ते. आणि रॅपिडो का सांगतो आम्हाला वॉलेटमध्ये जमा केली म्हटलं. अरे वॉलेटचं काय संबंध आहे. कधी भेटतच नाही ते वॉलेटचं आम्हाला पैसे. मला ते काहीच नाही. तुम्ही बुकिंग कितीचे केले ते 88च द्या म्हटलं. हो, ते राईड ओके केल्यानंतर मला 88 रुपये दाखवते. मग बघा म्हटलं, हो का 88 दाखवते का नाही माझ्या मोबाईलमध्ये. 88च द्या म्हणलं. कमी घेऊन आपलं नुकसान किती होते सांगा ना मला. आपलं नुकसान किती, आपलं टाईम वेळ. एकतर बारीक भाडे कोण उचलत नाही माहिती आहे का. 50-60 रुपयाचं भाडं कोण उचलते का सांगा मला. कोणीच उचलत नाही. आपण उचलायचं आणि त्याच्यामध्ये नुकसान आपणाला कसं होईल. बारीक भाडे जास्त. आता मोठे भाडे कधी वाट बघत बसायचं काय, ते त्या लफड्यामध्ये आता जे भेटत ते आपण उचललं जातो. आणि कोण उचलतच नाही बारीक भाडे माहीत आहे का. आपण उचललो आणि त्याच्यामध्ये असलं लफडं म्हटलं मग हँग होऊन जातो माणूस. बरोबर आहे की नाही. एकतर दिवसभर सगळा मेहनत करायचं, राबा हांडायचं, त्याच्यामध्ये पनिशमेंट देऊन टाकायचं. 50 रुपयाचं, 30 रुपयाचं, 20 रुपयाचं, 25 रुपयाचं. का परवडतं आपल्याला. बरोबर आहे की नाही. ते थोडंफार तर कधी मिस्टेक होऊन जातो. कस्टमरला समजावून सांगावं लागते, नाही बाबा जमत नाही असं. हा का देऊन टाका आमचे पैसे गरीबाचे, आम्हाला जमत नाही तसं. आता कस्टमर वादावाद करतो थोडंफार चालतं काय. पण चांगलं कस्टमर करत नाही असं. एक्स्ट्रा देऊन जातो पण गरीबाला मारत नाही. चांगले कस्टमर भेटतात बरं, असं नाही की भेटत नाही. ठीक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, टाटा बाय बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आज फिरतो अजून दाबून. 1 वाजेकुणा रात्री 1 वाजेकुणा आपला टाईम आहे. आपला टार्गेट आता उशीर झाल्यामुळं कसं, CNG खरं तर मी 2 वेळा भरतो. सकाळी लवकर गेलं की नाही 3च्या दरम्यान एक वेळेस CNG भरतो मी. CNG संध्याकाळच्या टायमाला CNG लागतोच. आता आज जरा उशीर झाले, पण आज बघूत किती वाजता भरतो मी. पण 2 टाईम CNG भरावंच लागणार आहे बरं का. आता काही ठिकाणी कसं असतो, लाईन भरपूर असतो. पण हे पुणे RTO ऑफिस आहे ना, त्या ठिकाणी लाईन लावायची गरज नाही तुम्हाला. 30 रुपये एक्स्ट्रा द्यायचं. डायरेक्ट जाऊन CNGला नंबर. दोन ठिकाणी असं आहे. एक लाईनवरचा नंबर आहे आणि एक डायरेक्टचा आहे. तिथं CNGचं सिस्टीम आहे असं.
मग त्या एरियामध्ये असलो का मग काही टेन्शन नाही. 30 रुपये थोडं एक्स्ट्रा गेलं तर गेले, पटकन बाहेर निघून भरून आपलं निघालेलं बरं. कारण की सकाळी लवकर गेलेलं माणूस कसं, सकाळी लवकर गेले की मग काही टेन्शन नसतो. एक तर आपणाला उशीर झाले, मग आत्ता एकदा लाईनला लागा, परत संध्याकाळी लाईनला लागा, ते परवडत नाही आपल्याला. ठीक आहे मित्रांनो, टाटा बाय बाय.